नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेश गांगुर्डे, इतिहास विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. सध्या लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे, त्यामुळे आपण युट्यूबच्या माध्यमातून एकमेकांना भेटत आहोत आणि अभ्यास करत आहोत. त्यात आज आपल्या अभ्यासाचा विषय जो सगळ्यात चर्चेचा आहे तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि मौर्य घराणे यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चंद्रगुप्त मौर्याने मगधवरती गादीवरती सत्ता कशी मिळवली हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. मगध गादीवरती सत्ता मिळवण्याच्या अगोदर चंद्रगुप्त मौर्य कुठे होता याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. मगधच्या गादीवर नंद घराण्याची सत्ता आहे आणि त्यामध्ये नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा राज्यकारभार करत आहे. नंद हे मुळात कुलहीन असल्याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आहे. त्याबरोबरच मग धनानंद काय आहे, प्रचंड लोभी आहे. महापद्मानंदाने याने राज्यकारभार केला आणि प्रचंड नंद घराण्याचं नाव मोठं केल्याचं आपल्याला समजतं. परंतु नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद आहे हा प्रचंड आर्थिक लोभी आहे आणि या लोभापायी त्याने प्रजेवरती सामान्य जनतेवरती अतोनात असे कर लावलेले आहे आणि या करामधून त्याला काय झालंय, मोठी संपत्ती त्याने जमा केली. या संपत्तीचा साठा केला. त्याने दक्षिणेमध्ये ती संपत्ती आणून लपवली आहे असेही संदर्भ आम्हाला कुठे कुठे सापडतात. परंतु ज्या ठिकाणी आता त्याच्या प्रशासकीय व्यवस्थेला या दुराचाराला सामान्य जनता जी आहे ती कंटाळलेली आहे आणि त्याच्यापासून त्यांना मुक्ती पाहिजे आहे. अशातच नंद घराण्यामध्ये लष्करी अधिकारी म्हणून चंद्रगुप्त मौर्य हा काम करत आहे. चंद्रगुप्त मौर्य याने लष्करी क्रांती घडून आणली आणि नंदांची सत्ता संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये तो अयशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याने नंद घराणं सोडून तो पळून गेला. त्यातच या अगोदर एक घटना अशी झाली होती, ती म्हणजे याच धनानंदाच्या दरबारामध्ये अत्यंत विद्वान ब्राह्मण म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं तो म्हणजे चाणक्य. या चाणक्याचा अपमान या राजाच्या दरबारामध्ये झाला आणि त्या चाणक्याने शपथ घेतली, जोपर्यंत नंद घराण्याचा समूळ नाश करत नाही तोपर्यंत या शेंडीची गाठ सोडणार नाही, अशी त्याने शपथ घेतली आणि तो त्या ठिकाणी निघून गेला. हा तक्षशिलेचा विद्वान ब्राह्मण होता. त्यात चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांची भेट झाली आणि त्या दोघांनी एक योजना आखली नंद घराणं संपवण्यासाठी. या मधल्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य जो आहे तो अलेक्झांडरला सुद्धा जाऊन भेटलेला आहे, कारण या काळामध्ये अलेक्झांडरचं आक्रमण पंजाब पर्यंत आलं होतं हे आपल्याला माहित आहे. त्या ठिकाणी अलेक्झांडरला जाऊन चंद्रगुप्त मौर्य भेटून त्याच्याकडून मदत मिळते का काय हा सुद्धा प्रयत्न त्याने करून बघितला आहे. आणि ग्रीक इतिहासकार लेखकांच्या संदर्भामध्ये अलेक्झांडरच्या भेटीचे आणि चंद्रगुप्ताच्या भेटीचे वर्णन आलेले आहे. चंद्रगुप्ताला सेंड्राकोटस, अँड्राकोटस या नावांनी त्यांनी संबोधलेलं आहे. परंतु अलेक्झांडरकडून काही त्याला मदत मिळाली नाही. परंतु चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी योजना आखून धनानंदवरती आक्रमण केलं आणि धनानंदाची सत्ता संपुष्टात आणून इसवी सन पूर्व 321 मध्ये चंद्रगुप्त मौर्याने मगधची गादी आपल्या ताब्यात घेतली आणि मौर्य घराण्याची स्थापना केली. मौर्य घराण्याची स्थापना केल्यानंतर एक भव्य विशाल राज्य तसं चंद्रगुप्त मौर्याला मिळालेलं होतं. परंतु आपल्या कुशल नेतृत्वाने चंद्रगुप्त मौर्याने त्याचा प्रचंड मोठा विस्तार हा घडून आणलेला आहे आणि चंद्रगुप्त मौर्याने या विस्तारामध्ये अनेक योजना आखलेल्या दिसून येतात. चंद्रगुप्त मौर्याचे संबंध जे आहे ते परकीय राजांबरोबर प्रचंड स्वरूपात असल्याची आपल्याला माहिती ही समजते. चंद्रगुप्त मौर्य जो आहे याचे संबंध हे अखमनुशिया असेल, सिलोनचा तिस्सा असेल, या राजांबरोबर परकीय संबंध होते. याच्यामध्ये व्यापारी संबंध होते, त्याच्यामधून संस्कृतीची देवाणघेवाण झाली, संस्कृतीचे आदान प्रदान या व्यापारी संबंधांमधून झालेली दिसून येते. मोठं एक समृद्ध राज्य हे चंद्रगुप्तच्या ताब्यात मिळालेलं होतं. यातच चंद्रगुप्त मौर्याने सगळ्यात मोठी उपलब्धी जी आहे चंद्रगुप्त मौर्याची ती म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे. बघा आता अलेक्झांडरचं आक्रमण हे नंद घराण्यामध्ये झालं आणि त्यांनी सिंध नदीच्या झेलमच्या नदीपर्यंत ते आलेले आहे आणि त्या ठिकाणी 7 प्रांत हे भारतामध्ये ग्रीकांना मिळालेले आहे. या 7 प्रांतावरती 7 अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे अलेक्झांडरने आणि या काळामध्ये अलेक्झांडरचा मृत्यू झालेला आहे.
परंतु झालं काय, हे 7 अधिकारी वर्चस्वासाठी आता आपापसात भांडू लागलेले आहे. यांचा संघर्ष सुरू झाला. नेमका या गोष्टीचा फायदा चंद्रगुप्त मौर्याने घेतला आणि त्यांच्याकडून पराजित झालेले राजे आपली स्वतःची सैन्य यांना एकत्र करून ग्रीकांवरती आक्रमण केलं आणि या सगळ्या ग्रीकांना पिटाळून लावलेलं आहे. आणि संबंध भारत जो आहे तो ग्रीक आक्रमणापासून मुक्त केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पूर्ण भारत, आता उत्तर भारत हा चंद्रगुप्त मौर्याच्या ताब्यामध्ये आलेला आहे. चंद्रगुप्त मौर्याची त्या ठिकाणी सत्ता निर्माण झालेली आहे. यानंतर चंद्रगुप्त मौर्याने दुसरा जो आक्रमणाचा आपला हेतू किंवा मार्ग जो चोखाळलेला आहे तो म्हणजे पश्चिम आणि दक्षिण भारतावरती आक्रमण केलेली आहे. पश्चिम भारतामध्ये सौराष्ट्रावरती त्याने आक्रमण केलं. सौराष्ट्रापर्यंत आक्रमण करून सौराष्ट्र ही जिंकून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी पुण्यगुप्त नावाचा राज्यपाल नियुक्त करून त्याच्याकडे कारभार दिलेला आहे. पुण्यगुप्ताने नंतर सौराष्ट्राचा कारभार बघितलेला आहे. हा चंद्रगुप्त मौर्याचा अधिकारी होता, राज्यपाल होता. सौराष्ट्र जिंकून घेतल्यानंतर दक्षिण भारतामध्ये त्याने आक्रमण केलं आणि जैन परंपरेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की दक्षिण भारतामध्ये म्हैसूर पर्यंत चंद्रगुप्त मौर्याची सत्ता होती. चंद्रगुप्त मौर्याने म्हैसूरमध्ये असणारे श्रावण बेळगोळा या ठिकाणी संथराव, जैन परंपरेप्रमाणे संथराव व्रताचा स्वीकार करून आपले प्राण त्यागलेले आहे, ही आम्हाला माहिती मिळते. त्याची माहिती ही आम्हाला विविध ग्रंथांमधून सापडते. यानंतर आता एवढा मोठा राज्य विस्तार केल्यानंतर चंद्रगुप्त मौर्यावरती किंवा मगधच्या राजावरती, भारतावरती एक संकट आलेलं आहे. ते म्हणजे अलेक्झांडरचाच असणारा हा प्रांत अधिकारी सेल्युकस निकेटरचं आक्रमण भारतावरती झालेलं आहे आणि सिंध नदीपर्यंत सेल्युकस निकेटर हा आक्रमण करून आतमध्ये आलेला आहे. या आक्रमणाला परतून लावण्यासाठी चंद्रगुप्त मौर्याने तयारी केली आणि आपल्या सैन्यासह तो त्या ठिकाणी सेल्युकस निकेटरच्या युद्धाला, आक्रमणाला तोंड देण्यासाठी गेलेला आहे. त्यामध्ये सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यामध्ये तुंबळ असं युद्ध घडलं. या युद्धामध्ये सेल्युकस निकेटरचा पराभव हा झालेला आहे आणि चंद्रगुप्त मौर्य विजयी ठरलेला आहे. या विजयामधून चंद्रगुप्त मौर्याला फार मोठी प्राप्ती ही झालेली आहे. ती म्हणजे कशी, जर बघितलं तर बलुचिस्तानचं सगळं पठार जे आहे ते चंद्रगुप्त मौर्याला मिळालेलं आहे. त्याबरोबरच इराण, बलुचिस्तान इत्यादी प्रदेशांचा समावेश असणारा राज्य हा चंद्रगुप्त मौर्याला मिळालेला आहे. काय बघत होतो आपण, काबूलचे पठार, इराण, बलुचिस्तानचे पठार, त्याबरोबरच खैबर खिंदेपासून हिंदकुश पर्वत ही सगळा प्रांत जो आहे तो चंद्रगुप्त मौर्याला मिळालेला आहे. या उभयतांमध्ये जो करार झालेला आहे त्या करारामधल्या या कलम आहे. त्याबरोबरच चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस निकेटर यांच्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित होऊन सेल्युकस निकेटरने आपली मुलगी जी आहे ती चंद्रगुप्त मौर्याला दिलेली आहे. त्याबरोबरच सेल्युकस निकेटरचा एक राजदूत आपल्या दरबारात ठेवण्याची परवानगी ही चंद्रगुप्त मौर्याने दिली. मॅगेस्तिनी हा तो आपल्या दरबारात ठेवून घेतलेला आहे आणि पुढे जाऊन मॅगेस्तिनीने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला, त्यावरून आपल्याला तत्कालीन इतिहास समजतो. या वैवाहिक संबंधातून चंद्रगुप्त मौर्याने 500 हत्ती ही सेल्युकस निकेटरला भेट दिल्याची माहिती आपल्याला समजते. याबरोबर एवढ्या मोठ्या भूप्रदेशावरती आता चंद्रगुप्त मौर्याची सत्ता ही प्रस्थापित झालेली आहे. वायव्येला जर आपण बघितलं तर वायव्य, आग्नेय, उत्तर व दक्षिणेकडे असा मोठा भूप्रदेश हा जो आहे तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सामील झाल्याचं आपल्याला दिसून येतं. वायव्येकडे हिंदकुश पर्वत आहे, आग्नेयेकडे बंगालचा उपसागर आहे, उत्तरेकडे हिमालयापासून ते दक्षिणेकडे म्हैसूर पर्यंत एवढ्या मोठ्या राज्याचा डोलारा हा चंद्रगुप्त मौर्याने उभा केलेला आहे. त्याच्या कुशल, पराक्रमी नेतृत्वाचा हा परिपाक होता आणि मगधचं साम्राज्य एक विस्तीर्ण प्रदेशावरती उभं राहिलेलं होतं. यातच चंद्रगुप्त मौर्याने भद्राभाऊ या जैन मुनीच्या सहवासात येऊन जैन धर्माचा स्वीकार केला आणि आपली सत्ता जी आहे ती सर्व आपला पुत्र बिंदुसार याच्या जवळ देऊन त्याने अपूर्ण पुढचं उरलेलं आयुष्य जे आहे ते जैन परंपरेनुसार जगण्यामध्ये घालवलेलं आहे. श्रावण बेळगोळामध्ये, म्हैसूरमध्ये जे श्रावण बेळगोळा आहे या ठिकाणी तो भद्राभाऊ बरोबर निघून गेला आणि त्याच ठिकाणी त्याने संथराव व्रताचा स्वीकार करून आपले प्राण हे सोडलेले आहे इसवी सन पूर्व 298 मध्ये. त्यानंतर बिंदुसार हा गादीवर आलेला आहे. बिंदुसारने सत्ता हातात घेतल्यानंतर फारशी काही उपलब्धी बिंदुसारकडे दिसून येत नाही, परंतु बिंदुसारच्या दरबारामध्ये अनेक परकीय राजदूत होते
त्याबरोबर बिंदुसारचं सगळ्यात मोठं यश काय असेल तर चंद्रगुप्त मौर्याने जो एवढा मोठा राज्याचा पसारा उभा करून ठेवलेला होता, वायव्येमध्ये हिंदकुश पर्वत असेल, आग्नेयाला बंगालचा उपसागर असेल, उत्तरेला हिमालय असेल, दक्षिणेला म्हैसूर असेल, एवढा मोठा जो राज्याचा डोलारा चंद्रगुप्त मौर्याने उभा करून ठेवलेला होता, त्याच्यापैकी एकही प्रांत हा बिंदुसारने गमावलेला नाही. सगळेचे सगळे प्रांत हे तशीचे तसे राखलेले आहे यामध्ये. परंतु त्यामध्ये एक अपवाद ठरलेला आहे. बिंदुसारच्या कालखंडामध्ये तक्षशिलेचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याने बिंदुसारच्या विरोधात उठाव केलेला आहे. हा उठाव दडपून टाकण्यासाठी किंवा या उठावापासून मुक्ती मिळवण्यासाठी बिंदुसारने आपला पुत्र अशोक जो आहे, जो पुढे जाऊन सम्राट झालेला आहे, या अशोकाला पाठवले. मुळात अशोक हा उज्जैनीचा राज्यपाल होता, परंतु आपल्या पितेच्या आदेशानुसार तो तक्षशिलेला गेला, त्या ठिकाणचा उठाव मोडून काढला, त्या ठिकाणी शांतता सुव्यवस्था प्रस्थापित केली आणि एक कुशल प्रशासक होण्याचे जे गुण आहे ते त्या ठिकाणी त्याने दाखवून दिलेलं आहे. इसवी सन पूर्व बिंदुसारची हीच एक कमाई आहे की त्याने आपला एकही प्रांत गमावलेला नाही. त्यानंतर इसवी सन पूर्व 273 मध्ये बिंदुसारचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सम्राट अशोक गादीवर आला. परंतु सम्राट अशोक गादीवर आला तो त्याचा राज्याभिषेक जो झालेला आहे तो इसवी सन पूर्व 269 मध्ये झालेला आहे. 73 ते 69 हा मधला जो कालखंड आहे तो वारसा युद्धामध्ये गेलेला आहे. कारण बिंदुसारचा मोठा पुत्र म्हणून सम्राट अशोक हा नव्हता, तर सुशीम हा मोठा पुत्र होता. यांच्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष झालेला आहे आणि या सत्ता संघर्षामध्ये सम्राट अशोक जो आहे तो विजयी ठरलेला आहे. सम्राट अशोकाचा विचार केला तर फक्त भारताच्या इतिहासापुरता सम्राट अशोकाचा विचार करता येत नाही. सम्राट अशोकाचा विचार जगाच्या इतिहासामध्ये केला जातो. एक मुत्सद्दी कुशल राज्यकारभार करणारा आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्म, बौद्ध धर्मामुळे जो प्रसिद्ध झाला, बौद्ध धर्माला ज्याने वैश्विक पातळीवरती नेऊन ठेवलं, यामुळे जगाच्या इतिहासामध्ये सम्राट अशोकाचा विचार हा केला जातो. सम्राट अशोकाने आपल्या जनतेला शांतता, जगाला विश्व शांतीचा संदेश हा दिलेला आहे. परंतु त्या अगोदर सम्राट अशोकाची काय उपलब्धी आहे? सम्राट अशोक ज्या बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर एक राजपुत्र होता. त्याने अनेक लढाया या केलेल्या आहेत. तक्षशिलेचं आपल्याला आता उदाहरण माहितीच आहे. त्याबरोबर इतरही युद्ध केलेले आहे, मैफली केलेले आहे. त्याने अनेक विवाह संबंध हे केलेले दिसून येतात आणि सम्राट अशोकाने अनेक मैफलीमधून, शिकारींमधून हे हत्या घडून आणलेल्या आहे. म्हणजे त्या राजपुत्र म्हणून त्याने ते करणं हे योग्यही होतं. त्यानंतर सम्राट अशोकाने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पहिलं जे आक्रमण केलं ते काश्मीरवरती केलं. काश्मीर त्याने आपल्या राज्याला जोडवून घेतलेलं आहे. याची माहिती आपल्याला कल्हणच्या राजतरंगणी या ग्रंथातून मिळते. त्याने काश्मीरवरती आक्रमण केलं आणि काश्मीर जो राज्य आहे ते आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर राज्य विस्तार करण्याच्या हेतूने सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 261 मध्ये कलिंगवरती आक्रमण केलं आणि या ठिकाणून सम्राट अशोकाचं हृदय परिवर्तन झालं असं म्हटलं जातं. सम्राट अशोक जो आहे तो कलिंग ही गोदावरी नदी आणि महानदी या दोघा नद्यांच्या प्रदेशामध्ये कलिंग नावाचा एक प्रदेश होता आणि उत्तर भारतामध्ये मगधच्या गादीला कोणी प्रतिस्पर्धी असेल तर तो फक्त कलिंग राज्य एवढं एकच राज्य तेव्हा त्या काळामध्ये अस्तित्वात होतं. मग या राज्यावरती विजय मिळवणी या आशेने सम्राट अशोकाने त्याच्यावरती आक्रमण केलं. फक्त एवढं एकच कारण नव्हतं, तर कलिंग हे समृद्ध राज्य होतं, व्यापारासाठी समृद्ध होतं, त्या ठिकाणी नैसर्गिक बंदरं त्याच्या ताब्यामध्ये होती, परिणामी व्यापार वगैरे सगळ्या दृष्टीने म्हणजे अत्यंत समृद्ध असं कलिंगचं राज्य होतं. या कलिंगावरती विजय मिळवण्यासाठी सम्राट अशोकाने आक्रमण केलं. त्याच्या तोसली या शिलालेखामध्ये देखील त्याचा संदर्भ येतो. या शिलालेखावरती सम्राट अशोकाने सांगितलं आहे 1,00,000 सैन्याचा मृत्यू या युद्धामध्ये झालेला आहे. 1.5 लाख युद्ध कैदी या सैन्यामध्ये जमा केलेले आहे. त्याबरोबरच जखमी झालेल्यांची संख्या अगणित आहे. हा सगळा विजय स्वाभाविक आहे. हे युद्ध सम्राट अशोकाने जिंकलं आहे. कलिंगचा टिकाव हा लागलेला नाही अशोकाच्या सैन्यापुढे. अशोकाने विजयी म्हणून जेव्हा कलिंगच्या युद्धभूमीवर फिरत होता तेव्हा अशोकाला त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्यांची अवस्था पाहून तो उद्विग्न झाला आणि त्याचं हृदय परिवर्तन झालं. असा संदेश त्याने आपल्या तोसली शिलालेखामध्ये लिहून ठेवलेला आहे. हृदय परिवर्तन झाल्यानंतर त्याने आता इथून पुढे त्या युद्धभूमीवरती शपथ घेतली. ती हत्या, तो नरसंहार पाहिल्यानंतर त्याने शपथ घेतली की इथून पुढे एकही आक्रमण करणार नाही.
जर आपला राज्य विस्तार करायचा असेल तर तो शांततेच्या मार्गाने करायचा, तो विवेकतेने करायचा, तो धर्माच्या साह्याने करायचा, असा विचार सम्राट अशोकाने केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर सम्राट अशोकाने धर्म प्रचारासाठी व बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी उपाली किंवा ज्याला उपगुप्त आपण असं म्हणतो, उपगुप्त हा सम्राट अशोकाला भेटला. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि तिथून पुढे सम्राट अशोकाने एकही आक्रमण केलं नाही, उलट शांतीचा संदेश हा जगभर दिला आणि त्या माध्यमातून आपला जगभरामध्ये दरारा निर्माण केलेला आहे. यामध्ये त्याने आपला पुत्र आणि पुत्री यांना देखील धर्म प्रसारासाठी पाठवलं. राज्याची प्रत्येक यंत्रणा त्याने धर्म प्रसारासाठी लावलेली आपल्याला दिसून येतं. त्याबरोबरच स्वतः सम्राट अशोकाने अनेक बौद्ध स्थळांच्या भेटी या घेतलेल्या आहे, स्वतः काही पायी यात्रा केल्याचे संदर्भ आपल्याला समजतात. यानंतर बाकी मौर्य गादीवरती वेगवेगळे राजे आले. इसवी सन पूर्व 232 मध्ये सम्राट अशोकाचा मृत्यू झाला आणि सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर मगधच्या गादीवर सुयश, कुणाल, दशरथ, संप्रती यासारखे दुबळे राजे आले आणि या दुबळ्या राजांचा परिणाम काय झाला, राजसत्ता ही कमकुवत होऊन गेली. त्यामध्ये दशरथ जो होता, या दशरथाने नागार्जुन टेकड्यांमध्ये आजीवकांसाठी काही गुफा खोदून दिल्याची माहिती आपल्याला समजते. त्याबरोबरच त्यानंतर बृहद्रथ हा शेवटचा मौर्य घराण्याचा राजा गादीवर आला. तो अत्यंत दुबळा होता, अकार्यक्षम होता आणि आळशी होता. त्यामध्ये प्रशासनाची कुठलीही क्षमता ही नव्हती. त्यामुळे त्यांचा लष्करी अधिकारी असणारा पुष्पमित्र शुंग याने त्याच्यावरती सत्ता मिळवली आणि त्याचा खून करून आपली सत्ता ताब्यात घेतलेली आहे. पुष्पमित्र शुंगाने सत्ता ही ताब्यात घेतलेली आपल्याला दिसून येते. स्वाभाविक आहे, अशा प्रकारे एवढ्या मोठ्या राज्य उभं करणार, मगधचं राज्य उभं करणार मौर्य घराणं जे आहे, या घराण्याचा दुबळ्या राजांमुळे किंवा अशोकाच्या विविध धोरणांमुळे, युद्धनीतीचा त्याग केल्यामुळे आणि नंतरचे जे राजे सत्तेवर आले हे दुबळे निघाल्यामुळे एवढ्या मोठ्या भव्य राज्याचा डोलारा जो आहे तो निघून गेलेला आहे आणि हे राज्य निस्तनाभूत झालेलं आहे. याबरोबरच हे निस्तनाभूत कशा स्वरूपात झालं, जसे जसे दुबळे राजे हे गादीवर येत होते तसे तसे प्रांत अधिकारी जे आहे ते स्वतः मुक्त होत होते किंवा मगधची सत्ता झुगारून देत होते आणि आपला स्वतंत्र कारभार करत होते. मग या काळामध्ये भारतामध्ये मौर्य साम्राज्यानंतर छोटी छोटी राज्य अस्तित्वात आली. त्याबरोबर ग्रीकांनी देखील मगध राज्याचं वर्चस्व झुगारून लावलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील छोटी छोटी राज्य अस्तित्वात आली. अशा स्वरूपात उत्तर भारत दक्षिण भारतावरती एक छत्री अंमल करणार मौर्यांचं हे पहिलं घराणं भारतावरती अंमल करणार हे दुबळ्या राजांच्या चुकीच्या धोरणांमुळे अशा प्रकारे लयास गेलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण मौर्य घराण्याचा राजकीय इतिहास हा बघितला. त्याबरोबर आपण आता बघणार आहोत लष्करी, आर्थिक, वेगवेगळे राजे आणि त्या राजांची प्रशासन व्यवस्था कशी होती याचा अभ्यास करणार आहोत. याबरोबरच इतर व्हिडिओ जे इतिहासाच्या संदर्भात या कोरोनाच्या काळामध्ये मी आपल्याला अपलोड करून टाकत आहे, यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोज येणारा एक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.